नमस्कार, मी प्राची साळुंखे बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते। आता बातमी पाहणार आहोत न्यूज 18 लोकमतच्या इम्पॅक्टची। मनमाड उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट बसवण्यासाठी अडचणी येत होत्या, मात्र न्यूज 18 लोकमतने बातमी दाखवल्यानंतर आता महावितरणने ट्रान्सफॉर्मर हटवला। या क्षणाची महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। बातमी दाखवल्यानंतर आमदार सुहास कांदे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आहे। आता ट्रान्सफॉर्मर हटवल्यामुळे ऑक्सिजन प्लांटचं काम करण्याचा जो मार्ग आहे तो आता मोकळा झालाय। त्यामुळे सोमवारपासून ऑक्सिजन प्लांटचं काम सुरू होणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गोरे यांनी दिली आहे। मनमाड उपजिल्हा रुग्णालय इथे PSA प्लांटचं मशिनरी येऊन जवळपास 15 ते 20 दिवस झाले, परंतु उपजिल्हा रुग्णालयाच्या हद्दीमध्ये जे MSCBचं ट्रान्सफॉर्मर होतं त्या ठिकाणी PSA प्लांट बसवण्याचं नियोजित होतं। तर ट्रान्सफॉर्मर शिफ्टिंगसाठी वेळ लागत होता, पण न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर माननीय आमदार साहेबांनी त्याची दखल घेऊन आज ते ट्रान्सफॉर्मर शिफ्टिंगचं काम चालू आहे आणि येत्या 5-6 दिवसामध्ये PSA प्लांट बसवण्याचं देखील काम सुरू होईल असं वाटते। आणि यामुळे मनमाड येथील नागरिकांना भविष्यामध्ये ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होईल असं काही वाटत नाही। तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी बबू शेख आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। बबू, ऑक्सिजन जनरेशन प्लांट मंजूर झाला, त्यानंतर 1 महिन्याचा कालावधी उलटून गेला तरी हा प्लांट सुरू करण्यात आला नव्हता। ही खरंच फारच गंभीर बाब आहे। महावितरण महिनाभरापासून नेमकं काय करत होतं? प्राची उपजिल्हा इथे मनमाडला कोरोनाने हाकार माजवलेला होता आणि एकेकाळी तर हा हॉटस्पॉट झालेला होता। अनेकांना ऑक्सिजन मिळालं नाही, त्याच्यामुळे मृत्यू झालेला होता। याची दखल घेऊन आमदार सुहास कांदे यांनी शासनाकडून ऑक्सिजन जनरेशन प्लांट मंजूर करून आला। तातडीने इथे मशिनरी देखील पाठवण्यात आली, मात्र उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात ज्या ठिकाणी ही मशिनरी बसवायची आहे त्या ठिकाणी विद्युत मंडळाची DP आहे, ट्रान्सफॉर्मर आहे, तो ट्रान्सफॉर्मर हलवल्याशिवाय ती मशिनरी बसणार नव्हती। उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाने MSCBला पत्र दिलं। जिल्हाधिकाऱ्यांनी जे चार्जेस होते 7,31,000 रुपये ते देखील भरले, तरी देखील वीज वितरण कंपनीचे अधिकारी ट्रान्सफॉर्मर हलवण्यास टाळाटाळ करत होते। 1 महिन्याचा कालावधी उलटलेला याच्यात निघून गेलेला आहे। अखेर आपण ही बातमी दाखवल्यानंतर आमदार सुहास कांदे यांनी तातडीने वीज अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि त्यांना तर सांगितलं की जर तुम्ही ही ट्रान्सफर हलवलं नाही तर मी रस्त्यावर उतराल। आंदोलनाची त्यांनी एका प्रकारे त्यांना धमकी दिली, इशारा दिला होता। त्याच्यानंतर आजपासून ही जी ट्रान्सफॉर्मर आहे ते आज हलवण्यात आलेलं आहे आणि आज शनिवार आहे। उद्या किंवा परवापासून सोमवारपासून कदाचित हे जे ऑक्सिजन जनरेशन प्लांटचं काम आहे ते सुरू होणार असल्याचे आपल्याला संकेत मिळाले, सूत्रांनी माहिती दिलेली आहे। बबू, महावितरणच्या अधिकाऱ्यांचं नेमकं काय म्हणणं आहे यावर? त्यांनी काय स्पष्टीकरण दिलं आहे? वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांशी आपण संपर्क साधला असता तर त्यांनी काही बोलण्यास नकार दिलेला आहे, कारण त्याच्यात त्यांचा हलगर्जीपणा दिसून येत होता। त्याच्यामुळे त्यांनी काही प्रतिक्रिया दिली नाही। अखेर आज त्यांनी ठेकेदाराला इथे पाठवलं आणि त्यांनी युद्ध पातळीवर काम करून जी ट्रान्सफॉर्मर आहे तो हलवलेला आहे आणि आता ती जी जागा आहे ज्या ठिकाणी हा ऑक्सिजन प्लांट सुरू करायचा आहे ती जागा आता मोकळी झालेली आहे आणि तिथे आता सोमवारपासून किंवा 1-2 दिवसात हे जे ऑक्सिजन जनरेशन प्लांट आहे तर त्याचं ते काम सुरू होईल आणि त्याच्यामुळे इथे रोज 24 जम्बो सिलेंडर इतका गॅस मिळणार आहे या हॉस्पिटलला। त्याच्यामुळे जे रुग्णांना आगामी काळात जर तिसरी लाट आली तर ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही असंही आपल्याला या उपजिल्हा रुग्णालयाच्या सूत्रांनी सांगितलेलं आहे। बबू, याआधी देखील आमदार सुहास कांदे यांनी आत्मदहनाचा इशारा प्रशासनाला दिला होता आणि त्यानंतर कुठेतरी काम करायला प्रशासनाने सुरुवात केली होती आणि आता पुन्हा एकदा त्यांना आंदोलनाचा इशारा द्यावा लागलाय। मग कुठे मनमाडचं प्रशासन कामाला लागलंय? मनमाडचं प्रशासन नेमकं काय करतंय? एवढं ढिम्म काय ते प्रशासन? खरं तर प्रशासनावर कोणाची वचकच नाही आहे। इथे MSCB असो, नगरपालिका असो किंवा इतर शासकीय कार्यालय असो, इथे जो कारभार आहे तो फक्त ढिम्म गतीने चालतं आहे। करू बघू पाहू या गतीने इथे कामकाज चालू आहे। मात्र आता सुहास कांदेंनी या अधिकाऱ्यांविरोधात थोडीशी आक्रमक भूमिका घेतलेली आहे। जनतेचे काम नाही झालं तर मी रस्त्यावर उतराल, जरी मी सत्ताधारी आमदार असलो तरी जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी मी रस्त्यावर उतरण्यास घाईघाई करणार नाही असा इशारा जेव्हापासून आमदारांनी दिलेला आहे तेव्हापासून। बबू, तुम्ही आमच्यासोबत असंच राहा। आपल्यासोबत आमदार सुहास कांदे स्वतः जोडले गेलेले आहेत। सुहासजी, न्यूज 18 लोकमतमध्ये आपलं स्वागत आहे।
आपण पाहतोय ऑक्सिजन अभावी शेकडो लोकांना आपले प्राण गमवावे लागल्याचे चित्र आहे आणि हे चित्र डोळ्यांसमोर असताना देखील महावितरण एवढा मोठा हलगर्जीपणा नेमका कसा करू शकतं? सुहासजी, तसं असं अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही, परंतु मी न्यूज लोकमतला धन्यवाद करतो की त्यांच्या बातमीमुळे माझ्या लक्षात आलं आणि आम्ही तो ताबडतोब कारण तो डेल्टा नावाचा आजार परत येण्याची बरीच शक्यता आहे या हिशोबाने दुर्लक्ष होत होतं, परंतु आमचे स्थानिक पत्रकार बाबूभाई आणि न्यूज लोकमत ह्या दोघांच्या याने आम्ही पूर्ण केलं. बिलकुल. सुहासजी, खरं तर तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण तुम्ही प्रत्येक वेळेला प्रशासनाच्या विरोधात जातात आणि त्यांना काम करायला भाग पाडतात. मात्र एक प्रश्न तुम्हाला विचारावासा वाटतो. आपण तिथले आमदार आहात, त्या ठिकाणी तुम्ही काम करत आहात आणि अनेकदा तुम्ही रस्त्यावर उतरत असाल, लोकांच्या समस्या जाणून घेत असाल, तर एक महिनाभरापासून हे जे प्रकरण आहे, हा प्रकार आहे, हा तुमच्या कानावर पडला नाही? हा प्रकार माझ्या कानावर पडला नाही, कारण आम्ही ते ज्या ऑक्सिजनच्या प्लॅनच्या ज्या महत्वाच्या ज्या वस्तू होत्या त्या पुरवण्यात आल्या होत्या. आम्हाला असं वाटलं होतं की सिव्हिल सर्जन आणि एमएससीबीचे अधिकारी दोघं संगनमताने तो प्लांट चालू करतील, परंतु ज्यावेळेस तो प्लांट चालू नाही झाला किंवा ज्यावेळेस टीव्हीवर आलं त्यावेळेस आमच्या लक्षात आलं की हा प्लांट चालू नाही झाला. म्हणून खरं तर मीच दिलगिरी व्यक्त करतो की माझं दुर्लक्ष झालं, व्हायला नको होतं. इथून पुढे अशी दुर्लक्ष होणार नाही अशी मी जनतेला, आमच्या नांदगाव मतदारसंघातल्या सर्व जनतेला कळवतो. नक्कीच. धन्यवाद सुहासजी, तुम्ही चर्चा केली न्यूज 18 लोकमत सोबत त्याबद्दल. आपण पाहतोय मनमाडचं प्रशासन किती ढिम्म आहे हे पुन्हा एकदा समोर आलेलं आहे. याआधी देखील प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आमदार सुहास कांदे यांना आत्मदहनाचा इशारा देण्याची वेळ आली होती आणि त्याच भागातील प्रशासनाचा हा अजून एक हलगर्जीपणा समोर आलेला आहे. ही खरंच तिथल्या प्रशासनासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. काम जमत नसेल तर घरी बसा, पण नागरिकांच्या जीवाशी खेळू नका, असा विनंतीवजा इशारा पुन्हा एकदा न्यूज 18 लोकमत महाराष्ट्रातील तमाम कामचुकार प्रशासकीय अधिकाऱ्यांना देत आहे. त्यामुळे लवकर सुधरा आणि कृपया जनतेची कामं चांगली आणि वेळेत करा, एवढीच काय ती अपेक्षा आहे तुमच्याकडून. तर वळतो पुढच्या बातमीकडे. आता बातमी पाहणार आहोत ती बीडमधील गुंडाची. या गुंडाचं नाव आहे बाबासाहेब उर्फ भिंगऱ्या जोगदंड आणि या गुंडानं चक्क पोलीस ठाण्यात जाऊन धुडगूस घातला. इतकंच नव्हे तर मी डॉन आहे, मी बीडचा दादा आहे, तुम्ही मला कसं ओळखलं नाहीत, तुम्ही माझं काहीच करू शकत नाहीत, असं पोलिसांनाच त्यानं सांगितलं. त्यानंतर त्याने शिवीगाळ केली आहे. हा गुंड यावरच थांबला नाहीये, तर त्याने पोलीस ठाण्यातील संगणकाची तोडफोड देखील केली आहे. तसंच पोलीस हवालदारालाही त्याने धक्काबुक्की केली आहे. पोलिसांनी भिंगऱ्याविरोधात गुन्हा नोंदवलेला आहे, मात्र आता पोलीस त्याच्यावर कायदेशीर कारवाई करणार आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक आर राजा यांनी दिली. गुन्हा दाखल करून घेतलेला आहे. त्यांच्या गुन्हा पार्श्वभूमीच्या आम्ही माहिती काढून ते कशा प्रकारचे आहे, कशा प्रकारच्या गुंडागर्दी करणार आहे, काय आहे त्यांच्या गुन्हा पार्श्वभूमी सगळं काढून त्यांच्या अनुषंगाने आम्ही योग्य कायदेशीर कारवाई करणार आहे. त्यांचा गुन्हा लवकर दाखल करून आम्ही त्यांना आरोपीला ताब्यात घेतलेला आहे आणि पुढच्या चौकशीच्या अनुषंगाने आम्ही कारवाई करतो. तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सुरेश, कुणीतरी एक व्यक्ती येतो, एक गुंड येतो पोलीस स्टेशनमध्ये आणि पोलिसांना असा धमकावून जातो, ही फारच गंभीर बाब आहे. याविषयी काय अधिक माहिती मिळते? धक्कादायक घटना आहे. बीड शहरातील पेठबीड पोलीस स्टेशन आहे आणि या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पोलीस कर्मचारी ऑफिसमध्ये असताना जोगदंड नावाचा जो दादा म्हणून घेणारा, स्वतःला दादा म्हणून घेणारा गुंड आहे, तो आला आणि पोलिसांना आरेरावीची भाषा बोलत त्यांनी तिथलचं संगणक फोडलेलं आहे. विशेष म्हणजे पोलिसांना शिव्या सुद्धा दिलेल्या आहेत, पोलिसांचे कपडे फाडलेले आहेत आणि हे झाल्यानंतर मात्र तो निघून जातो. त्याला 10 तासानंतर अटक केलं जातं. आता तो पोलीस कस्टडीमध्ये आहे. मात्र ही घटना घडल्यानंतर कुठेतरी कायद्याचा वचक कमी झालेला आहे का आणि गुंडाराज बीडमध्ये निर्माण होतंय काय, या अनुषंगाने प्रश्न निर्माण केला जातोय आणि कडक कारवाई करावी अशा पद्धतीने जे कोणी दादागिरी करून सामान्य लोकांना वेठीस धरत असतील आणि पोलीस, विशेष म्हणजे पोलीस प्रशासनामध्ये पोलीस स्टेशनमध्ये जाऊन धिंगाणा घालेपर्यंत त्यांची मदत जात असेल तर त्यांच्या मुसक्या आवळल्या पाहिजे आणि त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे अशी मागणी केली जाते. नक्कीच. धन्यवाद सुरेश, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल. आता बातमी आहे वर्ध्यातून. वर्ध्यात जिल्हा सामान्य रुग्णालयातील RT-PCR टेस्ट बंद आहे. या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण वर्धेकरांसाठी पाहतोय. जिल्हा प्रशासनाने दिलेले लॅब टेक्निशियन काढून घेतल्यानं अडचण निर्माण झालेली आहे. या क्षणाची महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपल्यासमोर आहे. RT-PCR टेस्ट करण्यासाठी लॅबला प्रशासनाकडून पुरवण्यात आलेले लॅब टेक्निशियन आणि ऑपरेटर्स काढून घेतले गेलेले आहेत. त्यामुळे RT-PCR चाचणी करणाऱ्यांची चांगलीच परवड होते.
तर सावंगी आणि सेवाग्राम रुग्णालय टेक्निशियन द्या, आम्ही चाचणी करायला तयार आहोत, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. वर्धा जिल्ह्यातनं कोरोना हा गायब झाला आहे हे दर्शविण्याकरता RT-PCRच्या टेस्ट यांनी बंद केलेले आहे. परंतु याचा परिणाम येणाऱ्या तिसऱ्या लाटेवर आपल्याला भयंकरपणे दिसून येतील. आमची शासनाकडे मागणी आहे का पुन्हा ते रद्द केलेले कर्मचारी त्यांच्या नियुक्त्या करावा व रेग्युलरपणे RT-PCRच्या टेस्ट सामान्य रुग्णालयात चालू ठेवाव्या. पुढच्या 6 वर्षात आम्ही 28,000 कोटीच्या प्लॅनला मंजुरी देतोय. तुम्ही यावर्षी 4,294 कोटीपैकी 50% आरोग्यावर खर्च करा. या क्षणापर्यंत आम्ही खर्च केले नाही आणि म्हणून या सरकारचा एक वाक्यामध्ये धोरण ठरलेलं आहे. आलं अंगावर की ढकललं केंद्रावर, हे नवीन कल्पना यांनी केली आहे. यांना जनतेशी काही देणं घेणं नाही. बैमानीच्या आधारावर या सरकारचा जन्म झाला आणि जनतेशी बैमानी करणं हाच आमच्या सरकारचा खरा पुरुषार्थ आणि पराक्रम. एक तर BMS डॉक्टरच्या संबंधात महाराष्ट्रात 835 डॉक्टर कमी केले. ते सुद्धा आपण म्हणतो की नवीन त्यांनी जो नियम आणला त्यात MBBSच पाहिजे असं म्हटलं, परंतु कोरोनाच्या काळात ते सर्व काम करत होते. खरं म्हणजे त्यांच्यावरचा अन्याय आहे. त्यामुळं सरकारने केलेल्या एकूण रचनेची किंवा त्यांनी केलेल्या मॅनेजमेंटचं सर्व एका अर्थाने फज्जा उडालेला आहे. त्यामुळं हे सरकार एकूण आज या आरोग्य व्यवस्थेमध्ये फेल झालेलं आहे. तर आपण पाहतो एक महत्त्वाची बातमी वर्ध्यातली. जिल्हा प्रशासनाने दिलेले लॅब टेक्निशियन काढून घेण्यात आलेले आहेत. त्यामुळे इथल्या RT-PCR टेस्ट करण्यात अडचणी निर्माण होत आहेत. तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी नरेंद्र मते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. नरेंद्र, लॅब टेक्निशियन आणि ऑपरेटर्स नेमके का काढून घेण्यात आले? जिल्हा प्रशासनाला सरकारकडून जे नवीन आदेश देण्यात आलेले आहे त्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने जे सेवाग्राम रुग्णालय आणि सावंगी रुग्णालयाला जे चाचणी करण्याकरिता लॅब टेक्निशियन दिले होते आणि एक जो ऑपरेटर दिला होता ते काढून घेण्यात आलेला आहे. त्यामुळे RT-PCR ज्या चाचणी आहेत त्या बंद झालेल्या आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयात जे स्वॅब घेतले जात होते RT-PCR टेस्ट करिता ते स्वॅब आता बंद करण्यात आलेले आहे. त्यामुळे कुठेतरी सामान्य जो नागरिक जो रुग्ण येत होता RT-PCR टेस्ट करण्याकरिता त्याची मात्र चांगलीच गोष्टी होताना दिसत आहे. या ठिकाणाहून त्यांना सावंगी रुग्णालय किंवा सेवाग्राम रुग्णालयात जावं लागत आहे. एकंदरीत ही जी परवड आहे तर ती मात्र कुठेतरी प्रशासनाने जे लॅब टेक्निशियन काढून घेतले आहे त्यामुळे निर्माण झालेली आहे. विशेष म्हणजे हे सामान्य दोन्ही जे रुग्णालय आहेत सेवाग्राम आणि सावंगी रुग्णालय या रुग्णालयात जो कर्मचाऱ्यांचा अभाव जो आहे त्यामुळे त्याचा सुद्धा परिणाम या चाचणी तपासणीवर झालेला आहे. एकंदरीतच या रुग्णालयांनी जी भूमिका घेतली आहे की आम्हाला त्यांच्या ज्या किट असतात त्या सुद्धा मोफत सरकारकडून पुरविल्या जात होत्या त्या सुद्धा बंद करण्यात आलेल्या आहेत. त्या सुद्धा पुरविण्यात याव्या आणि लॅब टेक्निशियन जर दिलं तर येत्या काळात जी तिसरी लाट येणारी आहे त्या लाटेला थोपविण्यासाठी जी RT-PCR टेस्ट जी आहे ती करणं गरजेचे आहे आणि त्यासाठी लॅब टेक्निशियन सुद्धा गरजेचे आहे. आणि हा जो मनुष्यबळ आता साठा जो आहे तो आम्हाला मिळाला तर आम्ही नक्कीच चांगलं काम करू असं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे. एकंदरीतच ही जी भूमिका जिल्हा सरकारने जी कोरोनाची तिसरी लाट येऊ घातली आणि तरी देखील प्रशासनाकडून असे निर्णय घेतले जात आहेत आणि हे कुठेतरी नागरिकांच्या जनतेच्या जीवावर बेतू शकतात हे विसरणं हे पण चुकीचं आहे. तर आता त्यामागचं नेमकं कारण काय? कारण प्रशासनाकडून खरं तर फार मोठं पाऊल उचललं गेलंय. लॅब टेक्निशियन्स आणि ऑपरेटर्स काढून घेतले गेलेले आहेत. त्यामागचं नेमकं कारण काय? या बातमीचा मागोवा न्यूज 18 लोकमत घेणार आहे. मात्र त्याआधी घेतोय एक छोटासा ब्रेक. लगेचच परत येतोय. तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आणि ब्रेकनंतर सुरुवातीलाच बातमी आहे गडचिरोलीतून 22 जणांना राष्ट्रपती शौर्य पदक जाहीर झालंय. पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे. जीवाची बाजी लावून माओवाद्यांचा सामना करणाऱ्या अधिकाऱ्यांचा गौरव करण्यात येणार आहे. यात तत्कालीन अतिरिक्त अधीक्षक असलेल्या हरी बालाजी जे सध्या अमरावतीचे IPS आहेत, तसंच मंजुनाथ सिंगे जे गडचिरोलीचे तत्कालीन अतिरिक्त पोलीस अधीक्षक होते त्यांना देखील पदक जाहीर झालंय. उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळेंना देखील पदक जाहीर झालंय. त्यांच्यासह 2 पोलीस उपनिरीक्षक आणि 14 जवानांचा या 22 जणांच्या यादीत समावेश आहे.
आणि यासोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची, मात्र तुम्ही कुठेच जाऊ नका. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.